मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. चौथ्या सेक्स कथेचे नाव आहे काकीला घरी कोणी नसताना ठोकले. हाय, माझे नाव साहिल आहे. मी शाळेला आहे. आई बाबा शहरामध्ये राहतो. आता माझी 10वीची एक्झाम झाली होती, त्यामुळे आम्ही गावाला आलो होतो. गावाकडे आम्ही एकत्रच राहतो, काका आणि आम्ही गावाला आलो होतो. आम्हाला गावाला येऊन 2 दिवस झाले होते. त्यावेळी आई मला बोलली, मी मामाकडे जाणार आहे राहायला. तर मी बोललो, तुमचं तुम्ही जावा. तर आई बोलली की 15 दिवस येणार नाही, पप्पांना पण सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही लवकर येणार नाही. मी म्हणालो, मला तिकडे गमत नाही आणि तुमचं तुम्ही जावा. तर आई बोलली की जातो मग. दुसऱ्या दिवशी आई बाबा गेले. मी काका आणि काकी तिघीच घरात होतो. काका पण कामावर जायचे. असेच 1-2 दिवस गेले होते आणि सकाळी लवकर मी आणि काका नाश्ता करत होतो. काकाच्या बॉसचा अचानक कॉल आला, ऑफिसचं काम आहे आणि आपल्याला आज रात्री 8 वाजता तिकडे जायचे आहे. ते काकाने काकीला सांगितलं, मी 8 दिवस घरामध्ये नाही, ऑफिसचं काम आहे आणि बॉस बरोबर बाहेर जाणार आहे. काका बोलला मला, साहिल कुठं बाहेर जाऊ नको, काकी एकटीच आहे. मी बोललो की नाही कुठे जात बाहेर. काका बोलला की आज रात्री मी जाणार आहे, मला आरामाची गरज आहे. आता थोडा वेळ आपण बोलू आणि जेवून झोपू. आम्ही जरा वेळ बोलत बसलो. जेवून काका झोपी गेला. मी पण आमच्या बाबाच्या रूममध्ये जाऊन झोपायला गेलो. मी मोबाईल घेऊन बसलो होतो रूममध्ये. माझ्या फ्रेंडचा मला कॉल आला. मला बोलला की बाहेर जायचं आहे आणि चल म्हणून. मी त्याला बरं म्हणालो आणि मी रूममधून बाहेर पडलो. त्याचवेळी काकीला मी सांगायला गेलो. मी किचनमध्ये गेलो तर काकी किचनमध्ये नव्हती. मी काकीच्या रूमकडे गेलो. मी काय हाक मारली नाही, डायरेक्ट रूममध्ये जाऊन सांगूया बोललो आणि मी रूमकडे गेलो. रूमच्या जवळ गेल्यावर मला आवाज येत होता. रूमचा पण दरवाजा पूर्णपणे बंद केला नव्हता. काकीचा आवाज येत होता. काकी बोलत होती, करा जोरात म्हणून. काकीच्या अंगावर काका चढत होता. काकीच्या अंगावर काका होता आणि चढू लागला होता. तशी काकी पण बोलत होती, करा जोरात. मी ते बघत होतो. तोपर्यंत अचानक काका काकीच्या बाजूला गेला आणि शांत पडला. काकी बोलली झालं, तर काका काय बोलला नाही आणि शांत पडून राहिला. तशी काकी उठली. ते मी बघितलं. ती बिना साडीमध्ये सेक्सी दिसत होती. ती साईज 36-32-38 असेल आणि मी बघतच राहिलो. अचानक तिचे माझ्याकडे लक्ष गेले. मला तिने बघितल्यावर मी तिथून पळून फ्रेंडबरोबर गेलो. मी माझ्या फ्रेंडबरोबर बाहेर जाऊन आलो. मला वेळच झाला होता. तोपर्यंत काका चालला होता आणि बाहेर पडला होता. त्याचा बॉस गाडी घेऊन त्याला घ्यायला आला होता. मला बोलला, कुठं फिरत बसू नकोस, घरातच बस, काकी एकटी आहे असे बोलून तो गाडीत बसून गेला. मी आलो घरात आणि माझ्या रूममध्ये जाऊन बसलो. मला थोड्या वेळाने काकीने जेवायला बोलवले. जेवायला गेलो. मी काकीकडे बघितलंही नाही. खाली बघूनच जेवलो आणि मी झोपायला माझ्या रूमकडे. त्याच वेळी काकीने मला हाक मारली, साहिल थांब, झोपायला जाऊ नकोस. मी तिथेच बसलो. काकी आवरून आली. मला बोलली की माझ्या रूममध्ये झोप म्हणून. गेलो त्या रूममध्ये. माझ्या डोक्यात भरपूर विषय येत होते. काकी आता मला शिव्या देणार, माझं नाव मम्मीला सांगणार विचारायचं होते. मी जाऊन रूममध्ये झोपलो. मोबाईल पण घेतला नाही. आडवा पडलो होतो. मला झोप पण लागत नव्हती, नुसते विचारच येत होते. तेवढ्यात काकी आली. मी झोपायचं नाटक केलं. काकी आली माझ्याजवळ आणि ती येऊन झोपली. मला बोलली, साहिल असं बोलली. असं 2 वेळा हाका मारल्या. मी तिच्याकडे लक्ष पण दिले नाही, तिच्याकडे बघितलं पण नाही. मला ती बोलू लागली, बाळ तू अजून झोपला नाहीस, आहेस जागा, मला माहीत आहे, नाटके करू नकोस असे मला बोलू लागली. मला म्हणाली, माझ्याकडे बघ जरा. मी बघितले. काकी बोलली की नाटकी का करत आहेस? मी बोललो, मला झोप आली आहे, नाटकी कुठं करू असं बोललो. झोप आलेलं नाटक केलं. काकी बोलली, दुपारी जे बघितलंस ते बघून झोप आली आहे काय? मी नाही म्हणलो, तसं काय नाही, मला आज जास्त झोप आली आहे. काकी बोलली, 1 मिनिट, आणि ती उठली आणि साडी काढू लागली. माझ्यासमोर तिने साडी काढली आणि ब्लाऊज पण काढली. फक्त ती पॅन्टी आणि ब्रावर होती. तिने मुद्दाम माझ्याकडे बघितले. बॉलवर हात ठेवला आणि ब्रा नीट करू लागली. ते बघून माझा 6 इंच हळूहळू मोठा होऊ लागला. ते बघून माझा 6 इंच होता तो 6.5 इंच झाला. तिने लगेच गाऊन घातला आणि माझ्याजवळ येऊन पडली. मला बोलू लागली, दुपारी एवढं काय बघत होतास माझ्याकडे? तर मी बोललो, असंच बघत होतो. तर मला बोलली की एवढं आवडलं काय? मी म्हणलो, काय आवडलं? बोलली, बाळ काय माहीत नसल्यासारखं वागू नकोस, तुला चांगलं माहीत आहे
मी काय विचारत आहे ते. माझ्या अचानक तोंडातून गेले. बिना साडीमध्ये सेक्सी दिसत होतीस असं तोंडातल्या तोंडात बोललो. काकी बोलली की आत्ता कसा बोललास बघ, एवढी आवडते मी तुला. मी तसं काय नाही. ती बोलली की हे मग कसं मोठं झालं आहे. माझ्या 6.5कडे बघून म्हणाली. मी ती शॉर्ट घातली होती त्यात ते जास्त दिसत होतं. माझ्याजवळ येऊन चिटकली आणि माझ्या शॉर्टवर हात फिरवू लागली. माझ्या तोंडाजवळ तोंड आणून तिने तोंडात तोंड दिले आणि किस करू लागली आणि हात माझ्या शॉर्टमध्ये घातला. ती हळू हलवू लागली. तिचा हात लागल्यावर मी गारच पडलो. पहिल्यांदा हात लावला होता कोणीतरी माझ्या 6.5ला. किस करून झाल्यावर मला उठवले. कपडे काढू लागली. मी तिची कपडे काढली आणि माझी तिने कपडे काढली. मला उभा करून ती खाली गुडघ्यावर बसली. तिने माझा तोंडात घेऊ लागली. माझा 6.5 इंच तिने 7 इंच केला होता. ती तोंडात आत बाहेर फास्ट घेऊ लागली. मला पाणी आलेले कळले नाही. मी तिच्या तोंडात पाणी सोडले. तिच्या तोंडात पाणी गेल्यावर तिने सगळं पाणी पिऊन टाकले. जरा वेळ थांबलो. परत तिने तोंडात घेतला आणि फास्टमध्ये आत बाहेर करू लागली. माझा 7 इंच होता तसा केला. मला बोलली की हा काकावानी नाही, हा तर खूप मोठा आणि ह्यात दम पण आहे असे बोलू लागले. काकी बोलली की आता कर, मला सहन होत नाही. काकाला काय तुझ्या येत नाही, नुसतं गरम करतो आणि त्यांचं लगेच होतं आणि मला गरम करूनच सोडतात. तिला मी पाठीवर झोपवली. मी तिच्या वर गेलो. माझा 7 इंच तिच्या मांड्यांच्या मध्ये वरच्यावर ठेवला. तिच्यावर घासू लागलो. तशी ती तडपडू लागली. मी आत टाकला नाही, तिच्यावरच मी फिरवत होतो. तिला ते सहन झालं नाही. मी 2 ते 3 मिनिट तसंच करत होतो. तिने माझ्या मांडीवर मारली आणि बोलली, करणार आहेस काय? मला नाही होत आहे सहन, कर रे बाळा. मी आत टाकू लागलो. खरं आत जात नव्हता. काकाचा होता 4.5 इंच आणि माझा 7 इंच होता आणि जरा जाड पण होता, त्यामुळे आत जात नव्हता. मी हळूहळू आत टाकू लागलो. तशी आवाज करू लागली आणि बोलू लागली, तुझ्या काकांचा बारका आहे रे, हा तुझा एवढा मोठा पहिल्यांदा घेत आहे. हळू कर, हळू कर, हळू कर. मी हळूहळू करत एक जोरात धक्का दिला. तो माझा थोडा आत गेला आणि जरा बाहेर राहिला. काकी जोरात ओरडली, ऐक मेले, हळू कर, जीव घालवतोस काय? हळूहळू कर, 8 दिवस आहेत आपल्याला अजून, आजचा एकच दिवस नाही. मी कुठे पळून जाणार नाही आहे. मी हळूहळू करू लागलो. हळूहळू करत मी अजून एक धक्का दिला. तसा तो पूर्ण आत गेला. तशी ती ओरडली, ऐक हळू की रे मूर्खा, हळूहळू कर. हळूहळू हात बाहेर करत होतो. माझा पूर्णपणे आत जात होता आणि बाहेर येत होता. काकीची खालून ओली झाली होती, त्यामुळे तिला त्रास होत नव्हता. रूममध्ये पचपचचा आवाज येत होता आणि आत बाहेर नीट होत होता. काकीला पण मज्जा येत होती. काकी बोलली, कर जोरात. मी पण जोरात करू लागलो. तसं काकी ओरडू लागली, आई आई आ आ आणि कणू पण लागली होती. मी पण जोरात करू लागलो. माझं पाणी येणार होतं म्हणून मी थांबलो. मी तिला उठाय सांगितले आणि माझ्या अंगावर याय सांगितलं. ती माझ्या पोटावर येऊन बसली. मी सेट केला. काकी म्हणू लागली, तुला खूप छान करता येतं रे, कुठून शिकला आहेस? मी बोललो, सेक्स व्हिडिओ बघून बोललो आहे. असे बोलत मी तिच्या आत टाकला. माझी कंबर वर खाली करायला चालू केली. ती आवाज करू लागली आणि एन्जॉय पण करू लागली. माझा आत बाहेर होत होता तसा ती आवाज करू लागली. आत गेल्यावर डोळे बंद करून मोठ्याने आह करायची आणि माझ्या छातीवर चावत होती. 7 इंचवर माझ्या 7 इंचावर उड्या मारू लागली. मी पण आणि काकीने पण पाणी सोडले नव्हते. 15 मिनिट करत होतो. काकी बोलू लागली, जोरात कर, माझं येणार आहे, जोरात कर. मी पण करू लागलो जोरात. ती पण उड्या मारत होती. तिने माझ्या छातीवर डोके ठेवले. मी माझी कंबर हलवू लागलो. तशी ती ओरडू लागली, आई ग मेले. रूममध्ये मोठ्यानं आवाज होता.
फाट 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 आणि मधूनच पच 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 माझे पाणी येणार होते. मी म्हणालो माझं पाणी येणार आहे. काकी बोलली कर तू जोरात. मी पण अजून जोरात करू लागलो. तसा रूममध्ये मोठ्यानं आवाज येऊ लागला. फाट 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 फाट. माझी मांडी तिच्या मांड्याने आपटू लागली होती आणि रूममध्ये पच पचचा पण आवाज येत होता आणि काकी पण ओरडू लागली होती. आ आ आ आ. ती पण म्हणू लागली माझे येणार आहे. कर कर जोरात कर. आ आ. आवाज पण येत होता. फाट 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 आणि पचपचचा पण आवाज येत होता. रूममध्ये तिचा आवाज बंद झाला आणि ती शॉट एन्जॉय करू लागली होती. तिला कळत नव्हते तिचं पण पाणी येणार होतं. त्यावेळी तिने मोठ्याने ओरडली ऐक मेले. त्याचवेळी तिने पाणी सोडले. माझ्या साथींच्यावर गरम तिचे पाणी लागल्यावर माझे पण पाणी आले आणि मी तिच्यामध्ये पाणी सोडले. ती माझ्या अंगावर झोपून राहिली. थोड्या वेळाने ती उठली. उठल्यावर काकीच्या मांड्यांतून पाणी येत होतं. ते सगळे पाणी माझ्या पायावर सांडले. पुढचे 8 दिवस ती आणि मी घरात होतो. प्रत्येक पोजमध्ये तिला मी ठोकली. दिवस रात्र 8 दिवस तिला मी ठोकतच होतो. कशी वाटली स्टोरी? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज शेअर करा. धन्यवाद.